आमचा जागर दीप. नमस्कार रसिक श्रोते हो. साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंक 2023च्या स्वयंदीप सदराच्या तिसऱ्या भागात मी मनोज सुरडकर सर्वांचं स्वागत करतो. आज 13 नोव्हेंबर. अंधांच्या शिक्षणाचे जनक सर व्हॅलेंटाईन हाऊई यांची जयंती. सर व्हॅलेंटाईन हाऊई यांना विनम्र अभिवादन करून स्वयंदीपच्या तिसऱ्या भागात आज आपण ऐकणार आहोत द नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंडचे संस्थापक, अंधांच्या हक्क अधिकार चळवळीचे उद्गाते डॉक्टर जॅकोबस टेनब्रोक यांच्या कार्याविषयी ओळख करून देणारा माननीय तेजस्विनी गोहिल यांचा लेख त्यांच्याच आवाजात. 16 मार्च 1980 अंधांनी स्वहक्कासाठी केलेल्या संघर्षाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस. या दिवशी नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड इंडिया यांच्या माध्यमातून आणि ॲडव्होकेट रुंगटा सर यांच्या नेतृत्वाखाली अनेक अंध व्यक्तींनी शांततापूर्ण निदर्शन केले. या निदर्शनाचा हेतू एवढाच की तत्कालीन पंतप्रधानांच्या निवासस्थानी जाऊन आपल्या मागण्या त्यांच्यासमोर मांडाव्या. पण या शांततापूर्ण निदर्शकांवर अमानुष लाठी हल्ला करण्यात आला. कित्येक अंध व्यक्ती जखमी झाल्या. अशा जखमी अवस्थेतच अन्न, पाणी, प्रथमोपचार काहीही न देता त्यांना लॉकअपमध्ये ठेवण्यात आले आणि संध्याकाळी दूर कुठेतरी नेऊन सोडण्यात आले. पण ही मंडळी डगमगली नाहीत. पुन्हा एकदा दुसऱ्या दिवशी अगदी पहाटे हे सर्वजण पंतप्रधानांच्या निवासस्थानी गेले. विनोदाची गोष्ट म्हणजे चष्मा नसल्यामुळे अंधांच्या मागण्या वाचू न शकणाऱ्या पंतप्रधानांना ह्या मंडळींनी आपल्या मागण्या स्वतःच वाचून दाखवल्या आणि पुढच्या काही दिवसात त्यापैकी बऱ्याच मागण्या मान्य सुद्धा झाल्या. कुठून बरं आली असेल या मंडळींमध्ये ही शक्ती? कोण असेल यांच्या प्रेरणेमागचा स्रोत? यांच्या प्रेरणेमागचे स्रोत म्हणजेच डॉक्टर जॅकोबस टेनब्रोक. नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड म्हणजेच राष्ट्रीय दृष्टिहीन संघाचे संस्थापक डॉक्टर जॅकोबस टेनब्रोक. घटनात्मक कायद्याचे गाढे अभ्यासक, नागरी हक्कांसाठी लढणारे सक्रिय कार्यकर्ते, समाज कल्याण क्षेत्रात आमूलाग्र क्रांती घडवणारे नेते, प्रसिद्ध मानवतावादी कार्यकर्ते, निष्णात कायदेतज्ञ, लेखक, विद्यार्थी प्रिय प्राध्यापक, नैतिकता जपणारे व अन्यायाविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे, समाजाच्या तळागाळातील लोकांचे भक्कम आधारस्तंभ डॉक्टर जॅकोबस टेनब्रोक. आज त्यांच्याविषयी थोडं जाणून घेऊया. सुमारे 112 वर्षापूर्वीची गोष्ट. स्थळ कॅनडातील अल्बर्टा राज्य. 6 जुलै 1911. घनदाट जंगलाच्या पार्श्वभूमीवर असलेल्या एका सुंदर छोटेखानी लाकडी घरात डॉक्टर जॅकोबस टेनब्रोक यांचा जन्म झाला. त्यांचे कुटुंब डच म्हणजे डेन्मार्कमधून स्थलांतर करून कॅनडात आलेले. व्यवसाय होमस्टेडिंग, अर्थातच शेती. जॅकोबस हे त्यांच्या कुटुंबातील दुसरे अपत्य. अत्यंत बुद्धिमान, धाडसी, आजच्या भाषेत मस्तीखोर. वयाच्या अवघ्या 7व्या वर्षी धनुष्यबाणाचा खेळ खेळत असताना त्यांच्या डोळ्याला इजा झाली आणि त्यांना अंशतः अंधत्व प्राप्त झाले. पुढे ते पूर्णतः अंध झाले. पण ही वेळ येईपर्यंत त्यांचे आई वडील थांबले नाहीत. त्यांनी ताबडतोब अमेरिकेतील बर्कली शहरात जाण्याचे आणि तेथे स्थायिक होण्याचे ठरवले. तेथील बर्कली स्टेट स्कूल फॉर द ब्लाइंड ह्या संस्थेत जॅकोबसला प्रवेश घेण्याची त्यांची इच्छा होती. म्हणजे आताचे स्थलांतर मुलाच्या शिक्षणासाठी होते. जॅकोबसने बर्कली स्टेट स्कूल फॉर द ब्लाइंडमध्ये प्रवेश घेऊन तेथील अभ्यासक्रम पूर्ण केला आणि बर्कली कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. ह्या विद्यालयीन शिक्षण घेत असलेल्या काळातच त्यांनी प्राध्यापक होण्याचा निश्चय केला. हे आता त्यांचे ध्येयच होते. 1934 साली इतिहास विषयात BA ची पदवी मिळवली. एकाच वर्षात पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र या विषयात मास्टर्स ही पदवी मिळवली. त्यानंतर LLB म्हणजेच बॅचलर ऑफ लॉ आणि लगेचच PhD ही सुद्धा पदवी त्यांनी संपादन केली. अर्थातच हे सांगायलाच नको की प्रत्येक वर्गात जॅकोबस सर्वप्रथमच असायचे.
आणि म्हणूनच कॅलिफोर्निया लॉ रिव्ह्यू तसेच ऑर्डर ऑफ कॉइफ ह्या अत्यंत महत्वाच्या आणि सन्मानाच्या मानल्या जाणाऱ्या मंडळांमध्ये त्यांना आधीच सदस्यत्व मिळाले, म्हणजे विद्यार्थी असतानाच सदस्यत्व मिळाले. PhD साठी ब्रँडाइस रिसर्च फेलोशिप ही सुद्धा त्यांना मिळाली आणि त्या फेलोशिपमुळे त्यांनी हार्वर्ड स्कूल ऑफ लॉ मध्ये 1 वर्ष अभ्यास केला. PhD पूर्ण झाल्याबरोबर म्हणजेच 1940 साली शिकागो स्कूल फॉर लॉ येथे त्यांची व्याख्याता म्हणून नेमणूक झाली व तिथे ते 2 वर्ष कार्यरत होते. 1940 साली पेनिसिल्व्हेनिया राज्यात त्यांनी नॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंडची स्थापना केली होती. ह्या वेळेला फक्त 7 राज्ये म्हणजेच फक्त 17 सदस्य फेडरेशनमध्ये होते. 1942 साली ते बर्कलीला परतले आणि आपल्याच कॉलेजमध्ये व्याख्याता म्हणून नियुक्त झाले आणि पुढची 25 वर्षे म्हणजेच 1968 पर्यंत ते तिथे कार्यरत होते. ते अत्यंत विद्यार्थीप्रिय असे ते प्राध्यापक होते. त्यांची व्याख्याने ऐकण्यासाठी विद्यार्थी प्रसंगी जमिनीवर सुद्धा बसत, उभे राहत. एवढेच काय तर लेक्चर हॉलच्या बाहेर सुद्धा त्यांचा आवाज आणि त्यांचे विचार ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी असे. असे ते विद्यार्थीप्रिय शिक्षक होते. गमतीची गोष्ट अशी की मार्क मात्र ते खूप कमी देत असत, तरी सुद्धा ते विद्यार्थ्यांचे प्रिय शिक्षक होते. व्याख्याता म्हणून जॉईन झालेले टेनब्रोक पुढे असिस्टंट प्रोफेसर आणि पूर्णपणे प्रोफेसरच्या पदापर्यंत सुद्धा पोहोचले. त्यांनी कायदा व राज्यशास्त्र या दोन्ही विभागात काम केले. अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या. युनिव्हर्सिटीच्या प्रशासकीय कामात देखील त्यांनी मोलाचा सहभाग घेतला. अकॅडमिक सेनेट तसेच अंडर प्रिव्हिलेज लोकांसाठी युनिव्हर्सिटीकडून केले जाणारे काम हे सर्व पाहण्यात डॉक्टर टेनब्रोकचा महत्वाचा वाटा होता. डॉक्टर टेनब्रोक यांचे व्यक्तिमत्व अष्टपैलू होते. फक्त 7 राज्य व 17 मंडळींना घेऊन नॅशनल फेडरेशनची त्यांनी स्थापना केली होती खरी, पण पुढील काही वर्षातच 48 राज्ये त्यांना सामील झाली आणि संघाचा व्याप वाढला. संघाने अमेरिकेत अत्यंत महत्त्वपूर्ण कार्य केले. अंधांना संघटित करणे, त्यांच्या हक्काची त्यांना जाणीव करून देणे आणि कुठल्याही अंधा व्यक्तीवर झालेल्या अन्यायासाठी सर्वांनी मिळून लढणे हे संघटनेचे कार्य होते. या संघटनेतूनच पुढे INFB म्हणजेच इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ द ब्लाइंड ची निर्मिती झाली. आज वर्ल्ड ब्लाइंड युनियन म्हणून ही संस्था ओळखली जाते. अंधांसाठी इतरांनी चालवलेल्या संघटना व केलेले कार्य आणि अंधांनी अंधांसाठी चालवलेली संघटना आणि केलेले कार्य यातील फरक टेनब्रोक प्रकर्षाने स्पष्ट करत असत. डोळस व्यक्तींनी अंधांसाठी केलेला विचार हा फारच मर्यादित असतो. त्यांच्या मते अंध व्यक्ती फक्त काही काम करू शकतात, जसे काही ठराविकच वस्तू बनवणे, आणि अशा बऱ्याच वक्तव्याचे पुरावे टेनब्रोक आपल्या अनेक भाषणांमध्ये देतात. पण टेनब्रोकना त्यापैकी काहीच मान्य नव्हते. म्हणूनच समान हक्क व समान न्याय यासाठी टेनब्रोक कायम लढत राहिले. मात्र त्यांचे कार्यक्षेत्र फेडरेशन पुरतेच मर्यादित नव्हते हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. कुठल्याही सामाजिक व राजकीय क्षेत्रात कोणावरही अन्याय झाला तर त्या अन्यायाविरुद्ध आपली मते टेनब्रोक स्पष्टपणे व्यक्त करत असत. त्यांचे पुस्तक अँटी स्लेव्हरी अमेंडमेंट ऑफ कॉन्स्टिट्यूशन किंवा 14th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट हे अत्यंत प्रसिद्ध आहे. 1949 साली बर्कली युनिव्हर्सिटीने असा नियम काढला की कम्युनिस्ट पक्षाच्या लोकांना युनिव्हर्सिटीत नोकरी मिळणार नाही आणि त्यासाठी त्यांनी शिक्षकांकडून प्राध्यापकांकडून लॉयल्टी ओथ नावाचा एक फॉर्मच भरून घेतला. ह्या घटनेला टेनब्रोक यांनी कडाडून विरोध केला. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जपानी मूळ असलेल्या अमेरिकन नागरिकांना चक्क तुरुंगात टाकण्यात आले. ह्या लोकांवर झालेल्या अन्यायाविरुद्ध देखील टेनब्रोकने प्रेजुडिस, वॉर अँड द कॉन्स्टिट्यूशन ह्या त्यांच्या पारितोषिक विजेत्या पुस्तकात लिहिले आहे आणि अर्थात अशा गोष्टींना विरोध सुद्धा केला आहे. 1964 सालची गोष्ट तर आणिकच मजेशीर. विद्यार्थ्यांच्या राजकीय स्वातंत्र्यावर गदा आणणारे काही नियम विद्यापीठाने काढले. विद्यार्थ्यांनी यापुढे कुठल्याही राजकीय पक्षाचा प्रचार करायचा नाही
पुस्तिका वाटायच्या नाहीत आणि त्यासाठी पैसाही जमा करायचा नाही, असा नियम काढण्यात आला. ह्या नियमाविरुद्ध विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण निदर्शने केली आणि ह्या विद्यार्थ्यांना अटक झाली. ह्या घटनेविरुद्ध आवाज उठवण्यासाठी डॉक्टर टेनब्रुक यांना कुठल्याही व्यासपीठाची गरज लागली नाही. उलट्या केलेल्या कचऱ्याच्या डब्यावर ठामपणे उभे राहून, हातात ब्रेल नोट्स घेऊन आणि त्या चक्क आपल्या मुलाच्या डोक्यावर ठेवून त्या वाचत प्रचंड प्रमाणात पसरलेल्या विद्यार्थी समुदायाला त्यांनी संबोधित केले. सिव्हिल कोर्ट या क्षेत्रातील कुठलीही केस असो, जेव्हा ती टेनब्रुकना अन्यायकारक वाटे किंवा कुठल्याही आशिलावर अन्याय होत आहे असे वाटत असेल, तेव्हा ते स्वतःहून त्या केसमध्ये सामील होत असत आणि त्या व्यक्तीला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असत. डॉक्टर टेनब्रुक हे एक बहुश्रुत वक्ते होते. संघाच्या अधिवेशनात त्यांनी दिलेली भाषणे प्रचंड गाजली. ती अत्यंत प्रेरणादायक असत आणि त्यांना विनोदाची झालरही असे. विदिन द ग्रेस ऑफ गॉड तसेच क्रॉस ऑफ ब्लाइंडनेस ही त्यांची भाषणे अतिशय गाजली. विदिन द ग्रेस ऑफ गॉड हे भाषण आज सुद्धा युट्यूबवर उपलब्ध आहे आणि ते सर्वांनी ऐकावे. डॉक्टर टेनब्रुक यांचे लेखनही अत्यंत विपुल प्रमाणात होते. त्यांनी अनेक जणांना अनेक कारणासाठी पत्रे लिहिली व ही सर्व पत्रे आज संग्रहित केलेली आहेत. अनेक प्रसिद्ध नियतकालिकातून त्यांनी कायदेविषयक लेख लिहिले. त्यातील सर्वात महत्वाचा म्हणजे राईट टू लिव्ह इन द वर्ल्ड, द डिसेबल्ड अँड द लॉ ऑफ टॉर्ट्स हा त्यांचा अत्यंत गाजलेला लेख आजही अंध अपंगांच्या संदर्भात वापरला जातो. असे असंख्य लेख प्रसिद्ध आहेत. त्यांनी अनेक पुस्तके सुद्धा लिहिली. प्रेजुडिस, वॉर अँड द कॉन्स्टिट्यूशन ह्या त्यांच्या पुस्तकाला वुड्रो विल्सन पारितोषिकाने सन्मानित करण्यात आले. त्यांचे अँटी स्लेव्हरी लॉ अमेंडमेंट म्हणजेच 14 कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हे पुस्तक देखील अनेक न्यायाधीशांनी वापरले. होप डिफर्ड, पब्लिक वेलफेअर अँड ब्लाइंड हे पुस्तक सुद्धा त्यांनी फ्लॉइड मॅटसन यांच्या बरोबर लिहिले. इक्वल अंडर लॉ हे पुस्तक देखील प्रसिद्ध आहे. टेनब्रुक यांच्या सर्व कार्यात त्यांची पत्नी हेझल हिचा सतत सक्रिय सहभाग होता. मग ते संशोधन कार्य असो, अभ्यास असो किंवा फेडरेशनचे काम असो. डच, ॲन आणि निक ही त्यांची 3 मुले. किती परिपूर्ण होते डॉक्टर टेनब्रुक यांचे जीवन. पण दुर्दैवाने दीर्घायुष्य मात्र त्यांना लाभले नाही. 27 मार्च 1968 रोजी वयाच्या अवघ्या 56व्या वर्षी कॅन्सरमुळे त्यांचे निधन झाले. प्रकाशाचा एक झळझळीत झोत विझून गेला, पण विझण्यापूर्वी त्यांनी अनेक वाती प्रज्वलित केलेल्या होत्या. फेडरेशनचे झाड सर्व जगभर फोफावले होते. टेनब्रुक यांचे अनेक विद्यार्थी अमेरिकेतील उच्च पदस्थ अधिकारी बनले होते. त्यांचे लेख, भाषणे आणि पुस्तके आजही अनेक अभ्यासकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शक ठरत आहेत. टेनब्रुक यांच्या मृत्यूनंतर डॉक्टर केनेथ जर्निगन यांनी द मॅन अँड द मूव्हमेंट हे त्यांच्या फेडरेशन विषयी कार्याबद्दल एक पुस्तक देखील लिहिले आहे. फ्लॉइड मॅटसन यांनी ब्लाइंड जस्टिस, जॅकोबस टेनब्रुक अँड द विजन ऑफ इक्वॅलिटी हे त्यांचे आत्मचरित्र लिहिले. टेनब्रुक यांचे सर्व लिखाण जॅकोबस टेनब्रुक लायब्ररी ह्या फेडरेशनच्या दालनात संग्रहित केलेले आहे. टेनब्रुक पेपर्स किंवा टेनब्रुक फाईल्स ह्या नावाने हे लिखाण प्रसिद्ध देखील आहे आणि सर्वांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरत आहे. विदिन द ग्रेस ऑफ गॉड ह्या आपल्या भाषणात डॉक्टर टेनब्रुक म्हणतात, वी डू नॉट वॉन्ट कंपॅशन, वी वॉन्ट अंडरस्टँडिंग. वी डू नॉट वॉन्ट टॉलरन्स, वी वॉन्ट ॲक्सेप्टन्स. वी डू नॉट वॉन्ट चॅरिटी, वी वॉन्ट अपॉर्च्युनिटी. वी डू नॉट वॉन्ट डिपेंडन्स, वी वॉन्ट इंडिपेंडन्स अँड इंटरडिपेंडन्स. You have given us much, but withheld much more. You have withheld values which we prize above all else, just as you do. Personal liberty, opportunity, privacy, and most of all, equality. Thank you. तुझा आमचा जागर दीप